या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। पंढरपूर मंदिर अधिनियम 1973 मधील तरतुदीनुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सन 2021 ते 2022 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्याकामी शासनाने मे BSG अँड असोसिएट्स पुणे यांची नियुक्ती केली होती। त्यांनी सदरील आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करून या कार्यालयास अहवाल सादर केलाय। तर सदरील अहवालात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध ठिकाणी खांबाला व दरवाजास लावण्यात आलेल्या चांदीची तसेच श्रींच्या मौल्यवान दागदागिन्यांची नोंद शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून अधिकृत मूल्यांकन अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडून मूल्यांकन करून घेऊन त्यांच्या अहवालानुसार ताळेबंदला व रजिस्टरला नोंद घेण्याची दक्षता घ्यावी अशी मार्गदर्शक सूचना केली आहे। तथापि मौल्यवान दागदागिन्यांचे मूल्य अमूल्य असून सदरचे अलंकार अत्युत्कृष्ट व असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन व दुर्मिळ आहे। त्यामुळे याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे। मूल्यांकन केल्यानंतरच त्याची नोंद ताळेबंदला घेता येते। सदरील लेखा परीक्षकांनी सूचना करण्यापूर्वी म्हणजे मंदिर समितीने दिनांक 28 जुलै 2021 अन्वये शासनास पत्र व्यवहार करून अधिकृत मूल्यांकन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याकामी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आले। शासनाने मूल्यांकनकार नियुक्त केल्यानंतर त्यांच्या अहवालानुसार सदर दागदागिन्यांची नोंद ताळेबंदला घेण्याची मंदिर समितीने दक्षता घेतली। दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरकडे असलेले सर्व प्रकारचे दागदागिने पूर्णपणे सुरक्षित आहेत। यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नसून व त्याची नोंद लेखापरीक्षण अहवालामध्ये नाही। लेखापरीक्षकाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याची मंदिर समितीने दक्षता घेतली। नमस्कार, मी राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर। शासनाचा सन 2021-22चा ऑडिटर नेमणूक केली होती आणि त्याचा अहवाल आपण आत्ता झालेल्या नागपूर अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेच्या पटलावर ठेवला होता। आज काही समाज माध्यमांमध्ये त्याच्यामध्ये चांदीच्या काही दागिन्यांची नोंद घेतली नाही किंवा गहाळ झाल्याची वृत्त आलेलं आहे। त्याबाबत मी खुलासा करतो की जे गाभाऱ्यातील दरवाजा आहे, मुख्य गाभारा आहे, गाभाऱ्यात प्रवेश करताना अशा अनेक ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलं असेल की चांदीची प्रभावळ आहे। तर ही चांदीची प्रभावळ त्या ठिकाणी सन 18व्या शतकातील आहे। त्याच्यावरच्या नोंदी जर आपण पाहिल्या तर सर्वांनीच आपण त्यात पाहिलेलं आहे की ते 18व्या शतकातील आहे। जो ऑडिटरनी त्याच्यामध्ये त्रुटी काढलेली आहे की त्याची ताळेबंदाला नोंद घेणं आवश्यक आहे। आपण त्याच्या नोंदी रजिस्टरला घेतलेल्या आहेत, परंतु ताळेबंदाला घेण्यासाठी त्याचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे आणि अद्यापपर्यंत त्या चांदीच्या वस्तूंचं मूल्यांकन झालेलं नाही। आपण महाराष्ट्र शासनाच्या विधी न्याय विभागाला तज्ज्ञ मूल्यांकन करणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांच्याकडून व्यक्तीची नेमणूक झाल्यानंतर त्याचं मूल्यांकन केलं जाईल आणि त्यानंतर त्या सर्वच गोष्टी ताळेबंदाला येतील। तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती ही अतिशय सक्षमपणे आणि भाविकांच्या हितासाठी काम करत आहे। त्यांच्याकडून अशा ज्या काही त्रुटी आहेत तर त्या त्रुटी पूर्ण करून आम्ही शासनाला कळवत आहोत, त्याचा पूर्तता अहवाल सादर करत आहोत। तर या बाबतीत कुठल्याही प्रकारचे दागिने या कालावधीत गायब झाल्याचं जे वृत्त आहे त्याला कुठलाही आधार नाही आणि याबाबत सर्व समाज माध्यमांनी याची नोंद घ्यावी। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर।